नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी 8 PM स्पेशल रिपोर्ट। या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी विदर्भातल्या मतदानाची आहे। नागपूर, चंद्रपूरसह पूर्व विदर्भातल्या 5 जागांवर मतदान पार पडलंय, पण मतदानाची टक्केवारी फक्त 55% इतकी राहिली आहे। त्यामुळे कमी मतदानाचा फटका कोणाला बसेल यावरून आता उमेदवारांमध्ये धाकधूक असेल। पाहूया TV9चा हा स्पेशल रिपोर्ट। पूर्व विदर्भातल्या 5 जागांसह देशातल्या एकूण 102 जागांवर मतदान पार पडलं। महाराष्ट्रात जवळपास 5 जागांवर 55.29% मतदान झालंय। सर्वात कमी मतदान नागपुरात झालं। 49.60% मतदानाची नागपुरात नोंद झाली। त्यामुळे कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याची धाकधूक असेल। चंद्रपुरात 55.11%, रामटेकमध्ये 52.38%, भंडारा गोंदियामध्ये 56.87% आणि गडचिरोली चिमूरमध्ये 65.97% मतदान झालंय। पहिल्या टप्प्यातल्या मतदानात महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं। नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांनीही आई आणि पत्नीसह मतदान केलं। नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मतदान केलं। आपापल्या मतदारसंघात उमेदवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडाऱ्यात, वडेट्टीवारांनी चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावला। या 5 जागांपैकी हाय प्रोफाईल सीट म्हणजे नागपूर। इथे भाजपच्या नितीन गडकरींचा सामना काँग्रेसच्या विकास ठाकरेंशी आहे। तर गडकरींनी 5 लाख मतांसह रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयाचा दावा केलाय। विकास ठाकरेंनी नागपूरच्या जनतेनं सरकार विरोधात मतदान केल्याचं म्हटलंय। मला काही वाटत नाही, मला एकच वाटते पूर्ण विश्वासाने की मी 101% विजय होणार आहे आणि 5 लाखाचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे। या सरकारच्या विरोधात मतदान करण्याची उत्सुकता प्रचारादरम्यान आम्हाला दिसली, तर मतदान केंद्रावरही ती उत्सुकता दिसत आहे। नागपूरनंतर दुसरा मतदारसंघ आहे चंद्रपूर। येथे भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांची लढत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांशी आहे। मुनगंटीवारांसाठी चंद्रपूरची जागा प्रतिष्ठेची आहे। मतदान देशासाठी, मतदान विकासासाठी, मतदान कोण खासदार होतो यासाठी असता कामा नये, कोण विकास करू शकतो त्या व्यक्तीची सुयोग्य निवड केली तर 5 वर्ष आपल्याला कुठेही न जाता आपल्यासाठी विकासाचे उत्तम सुगीचे दिवस येतात। संघर्ष जेवढा मी कायम तुम्हाला सांगतो की संघर्ष जितका मोठा राहील तितकं माणूसही मजबूत होते आणि कदाचित या संघर्षातून मजबूत होऊन आता ही लढाई लढत असताना कुठेतरी एक प्रकारची मजबूती मला या संघर्षामुळे मिळाली। रामटेकमध्येही मतदान पार पडलं। इथे शिंदेच्या शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंमध्ये मुख्य फाईट आहे। गड नक्कीच सर करणार। आव्हानं किती असले, शेवटी या देशातील जनतेला मोदी साहेबावरती विश्वास आहे। हे खरं आहे की ज्या काही घडामोडी झाल्या त्या सर्व महाराष्ट्राच्या जनतेने बघितल्या, पण विरोधकाचं काम करतो, आम्ही आमचं काम केलं। नक्कीच चालेल। जे काही मोदी साहेबांनी 400 पारचा नारा दिला आहे त्याच्यामध्ये रामटेक एक आहे। ज्या प्रकारे एका महिलेच्या नामांकन रद्द करण्यात आलेलं आहे त्याच्या प्रत्युत्तर म्हणून आज भंडारा गोंदियात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोलेमध्ये सामना आहे। येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली। भंडारा पटोलेंचा गृह जिल्हा आहे। तर पूर्व विदर्भातील 5वी जागा म्हणजे गडचिरोली चिमूर। येथे भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान आमने सामने आहेत। संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वातावरण आहे। याचं कारण या देशाचे लाडके लोकप्रतिनिधी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी 10 वर्ष या देशामध्ये काम केलं। माझी निवडणूक हे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे, पण या निवडणुकीमध्ये मी 100% नाही 101% विजय होईल असं मला हमखास खात्री आहे। महाराष्ट्रातल्या 5 जागांसह एकूण 21 राज्यात 102 जागांवर मतदान पार पडलंय, ज्यात तामिळनाडूच्या सर्व 39 जागांचा समावेश आहे।
उत्तराखंडच्या सर्व 5 जागांवरही मतदान झालं. त्याचबरोबर राजस्थानच्या 12 जागा, अरुणाचल प्रदेश 2, बिहार 4, आसाम 5, छत्तीसगड 1, मध्य प्रदेशच्या 6, महाराष्ट्र 5, मणिपूर 2, मेघालय 2, मिझोरम 1, नागालँड 1, सिक्कीम 1, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 8, पश्चिम बंगाल 3, अंदमान निकोबार 1, जम्मू काश्मीर 1, लक्षद्वीप 1 आणि पुडुचेरीच्या एका जागेवर मतदान झालं. 2019च्या तुलनेत विचार केला तर याच 102 जागांवर 2019ला भाजपने 60, काँग्रेसने 65 जागांवर उमेदवार दिले होते आणि तामिळनाडूत डीएमकेने 24 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजपने 40 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसच्या 15 जागांवर विजय मिळाला होता, तर डीएमकेने पहिल्या टप्प्यातील 24 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या. बसपाने 3 आणि समाजवादी पार्टीनं 2 जागा जिंकल्या. आज पहले दौर का जो मतदान हुआ है ना, सब दूर एक ही बात नजर आ रही थी. फिर एक बार कांग्रेस या इंडिया अलायंस को वोट देना एक तरह से अपना वोट व्यर्थ करना है, बर्बाद करना है. मतदानाचा कौल एकदम क्लिअर आहे. तो नरेंद्र मोदीच्या सरकारच्या विरोधात आहे आणि राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये देशात सरकार होईल अशा पद्धतीचं चित्र आज सगळ्याच बूथवर पाहायला मिळतं. 102 जागांवर तब्बल 1625 उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झालंय. आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला आहे, ज्यात महाराष्ट्रातल्या 8 जागांचा समावेश आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.